नीलमताई, राजकीय दृष्ट्या आणि तुम्ही समाजकार्यामध्ये सुद्धा आतापर्यंत खूप ऍक्टिव्ह आहात. या दोन्ही दृष्टिकोनातून हा प्रश्न आहे, राजीनामा किती गरजेचा होता? जेव्हा आरोप झालेले होते, जेव्हा सातत्याने विरोधकांनी काही पुरावे सादर केलेले होते, अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा आदेश देणं किती गरजेचं होतं या प्रकरणामध्ये? मुळामध्ये असं आहे की आता मी 24 वर्ष आमदार म्हणून काम करते आणि उपसभापती पण आहे. तर एक सातत्याने विधिमंडळातलं एक सुप्रशासनाची किंवा चांगल्या प्रशासनाची कार्यपद्धती म्हणून बऱ्याचशा वेळेला आम्हाला असा अनुभव येतो की ज्या माणसाच्या हातात दबाव आणायची शक्यता आहे किंवा ज्यांच्याकडे माहिती आहे ते जर का पदावर असतील तर चौकशी व्यवस्थित होऊ शकत नाही. आणि हा इतका गंभीर आणि संवेदनशील प्रश्न आहे की त्याच्यामध्ये निपक्षपाती चौकशी होण्याचे संदर्भामध्ये आमच्या जे काही बातम्या येत आहेत त्यानुसार माननीय मुख्यमंत्र्यांनी आधीच या घटनेकडे लक्ष दिलेलं होतं आणि जे काय असेल तो तपास समोर यावा असे त्यांचे कठोर असे निर्देश होते. आणि आतापर्यंत माननीय फडणवीस साहेब असतील, माननीय शिंदे साहेब असतील, आमचा अनुभव आहे जवळजवळ 10-12 वर्षाचा की कुठल्याही केसमध्ये हयगय न होता ती चार्जशीट पर्यंत पोहोचत असते. आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर ज्यांना त्यांच्या पक्षाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी तसे निर्देश दिले असतील तर ते योग्यच आहेत असं मला वाटतं. आणि निपक्षपातीपणे चौकशी पुढे येऊन त्यातून सत्य येऊन त्या महिलांना न्याय मिळावा ही जरूर आपली अपेक्षा आहे. नीलमताई, आपले आभार आपल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांनी त्यांच्यावरती होत असलेल्या आरोपांच्या अनुषंगानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे, तसे आदेश दिलेले आहेत. आणि या बातमीचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये आता वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची. थोड्याच वेळात पुन्हा भेटतोय.